आपण सगळीजण शब्दांवरती प्रेम करणारी माणसं आहात, शब्दांसोबत खेळणारी माणसं आहात आणि शब्दांमधली ताकद काय ही मी तुम्हाला नव्यानं सांगायला नको. तुकाराम महाराजांनी शब्दांविषयी बोलताना सांगितलं, अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुकाराम महाराजांनी शब्दाला धन म्हटलं, तुकाराम महाराजांनी शब्दाला रत्न म्हटलं, शब्दाला देव म्हटलं, शब्दांचा गौरव करू असं म्हटलं, शब्दांची पूजा करू असं सांगितलं. आणि त्याच वेळेला तुकाराम महाराज शब्दांना शस्त्र म्हणायला सुद्धा विसरले नाही. काय शब्दांमध्ये जादू आहे, काय शब्दांमधली मजा आहे, काय शब्दांमधली ताकद आहे ती आपण ओळखून घ्यायला हवं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, एक वाक्य. पण या शब्दांनी आंदोलन उभं केलं. भारत छोडो 2 शब्द आंदोलन उभं राहिलं. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? वर्तमानपत्रात छापून आलेली एक बातमी आहे. एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या लक्षात काय शब्दांमध्ये ताकद आहे. गरिबी हटाव 2 शब्द होते. सरकार आलं होतं, अच्छे दिन 2 शब्द आहेत, पण सरकार आलं. शब्दांमध्ये कमालीची ताकद आहे. कधी कुठे कधी कशासाठी वापरायचे ते आम्ही ठरवून घेतलं पाहिजे. शाहसाहेब मला 2 महान वक्ते वाटतात या जगामध्ये. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही म्हणाल की का बरं हे 2 महान वक्ते वाटतात? भगवान श्रीकृष्णानं गीता कुठे सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये. असं छान ऑडिटोरियम आहे, छान डायस आहे, भगवान श्रीकृष्णाला छान माईक दिलेला आहे, श्रोते असे खुर्च्यांवर बसलेले आहेत. अशी परिस्थिती आहे का? थेट कुरुक्षेत्रात आता शंख फुंकले जातील. जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील. मृत्यूचा असा तांडव समोर उभा राहील, रक्ताचे पाठ वाहतील. आणि त्या परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण हजारो वर्षांपूर्वी अर्जुनाला सांगतात, अस्वस्थ होऊ नको, चल शस्त्र उचल. आणि हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलेली गीता आजही तुम्हाला मला प्रेरणा देते, रस्ता दाखवते. काय शब्दांचं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाचे. आणि दुसरीकडे मला वक्तृत्वाचा हेवा वाटतो तो ज्ञानोबरायांचा. काय शब्द आहे. इथं असं कोणी शिक्षक आहे का त्यानं सांगावं की उद्यापासून तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. ज्ञानोबराय काय आत्मविश्वास आहे, काय कॉन्फिडन्स आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबरायांनी सांगितलं, एकदा फक्त माझ्याकडे लक्ष देऊन बघा, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. काय कमालीचा आत्मविश्वास आहे. शब्द कसे असावेत, बोलावं कसं, लिहावं कसं, सांगावं कसं, हे थोडंसं साधू संतांकडे आम्ही थोडंसं डोळे विस्फारून बघितलं पाहिजे. साधू संतांच्या भाषेत गोडवा आपल्या भाषेत थोडाफार असला पाहिजे. वेळ प्रसंगी कान ओढण्याची आणि त्याच्यासाठी तितकेच ताकदीचे शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा आपण केलं पाहिजे. हे साधू संतांकडनं पाहून शिकावं. नाथळाच्या माथी 12वी काठी. वेळ आली तर नाथाळाच्या
संतांकडनं थोडस आपण शब्दांचं सामर्थ्य आणि साहित्यातली जर प्रतिभा पाहिली आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबराय शब्दांमधला गोडवा बघा, ती प्रतिभा बघा. वेळ प्रसंगी तुकोबारायांनी थेट सांगून टाकलं, नाठाळाच्या माथी मारू काठी. मला वाटतं हे शब्दांचं जे सामर्थ्य ना, हे सामर्थ्य आम्ही ओळखून घेतलं पाहिजे. एकीकडे तुकोबाराय शब्दाला शस्त्र म्हणतात. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अर्जुन शस्त्र उचलायला तयार नाहीये, त्याला भगवान श्रीकृष्ण प्रेरणा देतात आणि त्या शब्दांच्या जोरावरती अर्जुन शस्त्र उचलायला तयार होतो. दुर्योधन असा मय सभेतनं चाललेला आहे, पाय घसरला, खाली पडला आणि समोर असलेल्या द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अंधे का पूत अंधा. आणि ते शब्द दुर्योधनाला असे बोचत गेले, आयुष्यभर त्यानं ते लक्षात ठेवले. तो संधी शोधत राहिला. संधी मिळाली, धर्मराजा हरत गेला, डावावर लावायला काही उरलं नाही. शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदीला सुद्धा गमावलं. आणि त्या सभागृहामध्ये दुर्योधनाला शब्द आठवले, अंधे का पूत अंधा. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा द्रौपदीच्या केसाला पकड आणि फरफटत सभागृहात घेऊन ये. केसाला पकडला आणि फरफटत सभागृहात आणला. आणि ज्या वेळेस भगवंत धावून आले, द्रौपदीला वस्त्र पुरवलं, त्यावेळेला द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले, दुःशासना, ज्या केसांना पकडून तुम्हाला फरफटत इथं घेऊन आलास ना, तुझ्या रक्तानं केस धुईल, तोपर्यंत मी केस सुद्धा बांधणार नाही. दुर्योधनाच्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होताच, त्याच मांडीवरती गदेचे घाव होतील आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. द्रौपदीच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि त्या शब्दांसाठी महाभारत झाले. जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडले, मृत्यूचा तांडव समोर उभा राहिला, केवळ आणि केवळ शब्दांमुळे. त्यामुळे शब्द कधी, कसे, कशासाठी, कोणत्या कारणांसाठी वापरायचे याचं तारतम्य आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. आणि हे तारतम्य आलं तर मला वाटतं जगणं सुंदर होतं. ज्ञानोबरायांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताच. ज्ञानोबरायांनी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत, असं बोला. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. ज्ञानोबराय अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणतात. याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं भाषेत. साहेब, आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. उगाच ज्ञानोबरायांना आई म्हणत नाही. ज्ञानोबरायांना आई म्हटलं गेलं, माऊली म्हटलं गेलं, याचं कारण जर काय असेल, ज्ञानोबरायांची भाषाच मुळात साहेब आईची भाषा. तुम्ही म्हणाल आईची वडिलांची भाषा काय वेगळी असते का? हो, वेगळी असते. वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतात, आई बाळू म्हणते. आई उकार लावते. ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबराय उकाराची भाषा बोलले, आईची भाषा बोलले. ज्ञानोबरायांना सगळ्या जगानं आई म्हणून संबोधलं. कसं बोलावं. मला वाटतं शब्द शस्त्र आहेत आणि ते कसे वापरावेत याचं तारतम्य असलं पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताच. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो. पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चांगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात. काय शब्द, काय बोलणं. डॉक्टरला वाटलं असं त्याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जरा चांगलं बोला. चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? तुम्ही म्हणाल मग मी केवळ पत्रकारांविषयी बोलत नाही. पत्रकारांना रोखोक लिहावं लागेल, वेळ प्रसंगी रोष स्वीकारावा लागेल, सिस्टीमच्या विरोधात कधी सिस्टीमचं कौतुक करावं लागेल.
पण जनरली आपल्या सगळ्यांनाच जरा चांगलं जर थोडं बोलता आलं तर मला वाटतं जगणं सुंदर होऊन जाईल. तुम्ही म्हणाल चांगलं बोलायचं म्हणजे फक्त कौतुकच करायचं का, दोष सांगायचेच नाहीत का? दोषही सांगायचे असतात साहेब, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं. आपण उलट करतो, चार चौघात पार वाभाडे काढतो आणि कौतुक कानात करतो. पाहुणे आल्यानंतर पोराला नाव ठेवून उपयोग आहे का? पाहुणे आल्यानंतर पोराला नाव ठेवून काहीच उपयोग नाही. उलट पाहुणे आल्यानंतर ते कितीही खोडकर असलं, पाहुण्याच्या देखत म्हणायचं दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतोय का नाही बाबा. आणि तुम्ही पाहुण्या देखत म्हणून बघा दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होत आहे, लेसला लेस बांधते. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. आणि म्हणून कौतुक चार चौघात करायचं, दोष हे एकांतात सांगायचे. इतरांचे दोष सांगत असताना कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघायचं, आम्ही कुठेतरी चुकतोय का? इतरांकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आमच्याकडेही आहे, याचं आत्मपरीक्षण कधीतरी करावं. आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी कधीतरी स्थिर व्हावं. ज्ञानोबरायांनी सांगितलं चरण कमळ दळू रे भ्रमरा. भ्रमरा ही उपमा ज्ञानोबरायांनी मनासाठी वापरली आणि मनाला सांगितलंय बाबा रे तू इकडे तिकडे जे फिरतोय ना, त्या चंचल मनाला थोडं कुठेतरी स्थिर कर. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघ. शहासाहेबांनी ज्या पत्रकारितेचा उल्लेख केला किंवा त्यांनी 30-40 वर्षापूर्वी जी पत्रकारिता केली, अनेक ज्येष्ठ पत्रकार इथे, प्रिंट मीडियाचा जमाना होता, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, आता डिजिटल मीडिया, आता सोशल मीडिया, आणि हे दिवस लवकरच संपतील. सोशल मीडियाचे नवीन टेक्नॉलॉजी येते, नवनवीन तंत्रज्ञानानुसार तुम्हाला बदलावं लागेल. लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवण्याची जी माध्यम आहेत ती काळ आणि वेळेनुसार बदलतात. आणि काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. मला आठवतंय मी ज्यावेळेस जर्नलिझमला ऍडमिशन घेतलं, आमचे सर आम्हाला सांगत होते की प्रत्येक वेळेस बोलूनच भावना व्यक्त करता येतात असं नाही, कधी कधी न बोलता. शब्दांमध्ये इतकी ताकद आहे, कधी कधी न बोलता सुद्धा तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवता येतात. शब्दांचा प्रेझेन्स तर क्रांती करणार आहेच, पण साहेब शब्दांचा ऍब्सेन्स सुद्धा क्रांती करणार आहे. अण्णा हजारे जर राळेगण मध्ये शांत बसले तर आवाज दिल्लीपर्यंत जात होता. महात्मा गांधी जर भारतात शांत बसले आणि एकही शब्द बोलले नाही, न बोलता त्यांचा आवाज लंडन पर्यंत जात होता. आणीबाणीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसला निषेध व्यक्त करायचा होता, अग्रलेखाची जागा कोरी ठेवली साहेब, लिहिलंच नाही. अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आपला निषेध व्यक्त केला. शब्दांमध्ये ताकद आहे, शब्दांच्या ऍब्सेन्स मध्ये पण ताकद आहे आणि शब्दांच्या प्रेझेन्स मध्ये पण ताकद आहे. आणि म्हणून ते कधी कसे वापरायचे मला वाटतं हे ठरवावं लागेल. सगळं जग शब्दांच्या भोवती आहे आणि माणसं आहोत आपण, आपल्याला व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार आहे. आणि म्हणून हे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बदलत्या माध्यमांनुसार, बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदलावं लागेल. आता तुम्हाला मला विचार व्यक्त करायला साहेब भाषेच्या सुद्धा मर्यादा उरलेल्या नाहीत. एक काळ होता ज्ञानाला भाषेची मर्यादा होती. बहुतांशी ज्ञान, बहुतांशी ग्रंथ संस्कृत मध्ये होते. लोकांना ते समजेनासे झाले. साधू संतांनी जे जे अवघड आहे ते सोपं करून सांगितलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत मध्ये समोर आला. गीतेवरची टीका संस्कृत मध्ये असणारी गीता लोकांना, बहुतांशी लोकांना समजू शकत नाही, ती प्राकृत मध्ये मांडली पाहिजे. मला वाटतं ज्ञानाचं हे कवाड सर्वसामान्य माणसाच्या भाषेत खुलं करून देणारे ज्ञानोबराय हे बंडखोर संत आहेत. ज्ञानोबरायांनी बंड पुकारलं आणि ज्ञानाला जी भाषेची मर्यादा होती ती भाषेची मर्यादा झुगारून दिली. वेदांचा तो अर्थ आम्हासीची ठावा असं म्हणत तुकोबारायांनी वेद गाथेच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडले. गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सामान्य माणसाच्या भाषेत तत्वज्ञान समजावून सांगितलं. साधू संतांनी अवघड सोपं केलं आणि आता आम्ही सोपं अवघड करायच्या बंधात पडलो. आम्हाला आमची विद्वत्ता दाखवायची असते. जे सोपं जितक्या अवघड शब्दांमध्ये मांडता येईल त्याचा प्रयत्न आमचा असतो. सोपं अवघड करू नये, अवघड सोपं करून सांगता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न असावे. आणि ते पोहोचवण्यासाठी बदलत्या माध्यमांनुसार आम्हाला सुद्धा बदलावं लागेल. किती बदल झाले, प्रचंड तंत्रज्ञान बदललं.
मी मगाशी जे म्हटलं ना, ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरल्या नाहीत साहेब. आता अशी सॉफ्टवेअर बाजारात येत आहेत, इथून मला जपान मधल्या पोराशी बोलायचं, इथून मी मराठीत बोलेल आणि विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन त्याला माझं बोलणं जापनीज मध्ये ऐकायला. चीन मधला पोरगा एखादा माझ्याशी त्याला बोलायचंय, तो चायनीज मध्येच बोलेल, पण विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन ते मला मराठीत ऐकायला. इतकं कमालीचे बदल झाले. या जुन्या लोकांनी पत्रकारिता केली, हातात डायरी असायची, पेन असायचा, पेननी बातमी लिहायची, संध्याकाळी करेक्शन करायचं, परत ती पाठवायची, परत करेक्शनला यायचं. आता इथे टाईप करायची सुद्धा गरज नाही, बोलायचं आणि आपोआप टाईप होतं. बदलला जमाना, काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. तुम्ही बघा, माझ्या वयाची जी माणसं इथे, आपण सगळ्यांनी पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता आयुष्यात? 100% 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही. नोकिया एवढी मोनोपोली होती, नोकिया सोडून दुसरा मोबाईल बाजारात नव्हता. पण केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही, नोकिया हद्दपार. काळ आणि वेळेनुसार तुम्ही आज कितीही तुमची मोनोपोली असू दे, कोणत्याही क्षेत्रात, निवळ पत्रकारिता नव्हे, उद्योग, व्यवसाय, व्यापार, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल, काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. नोकियाचा जमाना होता, आज नोकिया नाही, केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा? सोनी. आता बाजारामध्ये सोनी आहे, पॅनासॉनिक आहे, निकॉन आहे, कॉडॅक आहे का? आणि एक काळ कॉडॅक शिवाय कॅमेरा नव्हता. या सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅक. रोल असायचा, त्यात 36च फोटो निघायचे, नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते साहेब. फोटोग्राफरला विचारलं ना अल्बमचं काय, ते म्हणायचं धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतं कुणास अल्बमच मिळत नव्हते. आज नाहीये कॉडॅक. मला आठवतंय रविवारी मराठी पिक्चर लागायचा दूरदर्शनला 4 वाजता. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता लहान मुलांना आठवत नसेल, पण माझ्या वयाच्या सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे. लाईफ बॉय है जहा, तंदुरुस्ती. लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. साहेब, भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. जनरली आपल्याकडे क्रिकेटची क्रेज. पण लाईफ बॉयने फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवली. आणि लाईफ बॉयला विचारायचं कुणी, फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? मोनोपोली होती बाजारामध्ये. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आलं. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं, आता जर आम्हाला टिकायचं असेल तर बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण थोडा बाजूला केला आणि गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफ बॉय गोल्ड नावाचा. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल बिटबॉल खेळणारी पोरं नाहीत, त्याची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. आणि कोविड मध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का की आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविड मध्ये कोणाला गोर व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. मार्केटमध्ये काय लागतं, काय चालतं, लोकांची गरज काय, लोकांपर्यंत कसं, कधी, कोणत्या शब्दात पोहोचवायचं, हे या कंपन्यांना कळलं आणि तीच लोक मार्केटमध्ये टिकू शकली. त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय काय माहिती. त्यानं ठरवून घेतलंय, वर्षभर झोप काढताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा, दिवाळी आली, मोती साबणानं आंघोळ करायची वेळ झाली. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस, त्यानं ठरवून घेतलंय मोतीनं आंघोळ केल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत.
आपल्या आपल्या जागा आहेत, मार्केटमधल्या जागा आहेत आणि त्या जागा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. मल्टीनॅशनल कंपन्या अनेक भारतामध्ये आल्या. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. तरुण पोरांना मला सांगायचं, तुम्ही उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे. जगणं हे निवळ साधनांच्या जोरावरती सुंदर होत नाही, मला मान्य आहे. पण याचा अर्थ तुम्ही साधनांची निर्मिती करू नका आणि पैसे कमवू नका या मताचा मी नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यापैकी अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. पण मगाशी जसं शहासाहेब म्हटले, पैसे कमवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जी तुकोबरायांनी सांगितली, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझ्या वडिलांनी तर मला सांगितलं, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. जगणं निवळ पैशांवरती सुंदर होत नाही, पण 2 पैसे कमवण्यासाठी योग्य मार्ग निवडणं आणि त्याच्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघणं, जगाकडे डोळे विस्फारून बघणं, त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करणं, यासाठी आम्ही तारुण्य खर्ची करायला हवं. इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझं सांगणं आहे, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, झोकून द्या स्वतःला. हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची, हे आपलं आपण ठरवायचं. साहेब, 84-85 पर्यंत दुबईमध्ये होतं काय? फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. कुठच्या कुठे निघून गेले? ते बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, शेकडो मजल्यावर घेऊन जात आहे, परत खाली घेऊन येत आहे. वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचं तिकीट काढतात. तेलाचे पैसे होते, त्यांनी इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले, त्यांनी आज जगाला पर्यटनाच्या दृष्टीनं दुबईकडे आकर्षित केलं. का आमच्या पोरांना वाटत नाही? आता साहेबांनी एक पाढाच वाचून दाखवला, कोणकोणत्या गोष्टी आमच्याकडे नाहीये. मी म्हणतो, आम्ही कधी या सगळ्या गोष्टी निर्माण करणार आहोत? कधी आम्ही जगाला स्वतःकडे आकर्षित करणार आहोत? का आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभं राहायचंय? 10-5 हजाराची नोकरी लागली, संपला विषय, गेला आयुष्य कडेला. आयुष्यात एक गाडी, एक घर, त्याचे हप्ते फेडायचे आणि एक दिवशी स्विच ऑफ. आयुष्य परत नाहीये. जे काय मिळालंय ना, लात मारील तिथून पाणी काढल, असला रुबाब आपल्या आयुष्यात असला पाहिजे आणि त्यासाठी कष्ट केले पाहिजे. कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. आत्ताचा बिझनेस एक्सपो झाला, तो पण दुबईला झाला. मी आता जेजुरीला गेलो होतो. तुमच्यासारखे 4-5 पोरं जेजुरी गडावर फोटो काढत होते. मी त्या पोरांना विचारलं, फोटो काढून काय करता रे? एक पोरगा मला म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला, मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हणलं. वारे पठ्ठ्या, हेवा वाटतो मला अशा पोरांचा जे चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. मी म्हणलं, दुबईतली लोक जेजुरीत आणशील आणि करशील काय नाही म्हणला, खालून वर गडावर त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा कधी घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार, किती कॅलरीज बंद झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. विकता आलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते वाजून बाजारात विकता आलं पाहिजे. विक्री वाईट नाहीये, विक्रीची कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आज प्रत्येकाच्या जवळ एक पाण्याची बॉटल ठेवली तुम्ही. ज्यानं कोणी पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. आमचं दूध 20 रुपयाने जाईल आणि तू 20 रुपये लिटरनं पाणी विकायला. पण आज कोणत्याही कार्यक्रमात जा, तांब्यान फुलपात्र राहिले का साहेब? मला आठवतंय 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जर कुठं कार्यक्रमाला गेलो, टेबलवर तांब्या असायचा, तांब्यावर फुलपात्र असायचं. आता तांब्यान फुलपात्र गायब, पाण्याची बॉटल आली. ते तांब्या फुलपात्र फक्त साखर, पुडा, सुपारीतच असत आणि काही दिवसांनी तिथूनही गायब होईल. गुरुजी सांगतील, मुलाचे मामा बाटली घेऊन या. पाण्याची कोण बाटलीत पाणी विकायला सुरू केलं. हे प्रोडक्ट लागले लोकांच्या मनावरती. आपल्याला ठरवावं लागेल की मार्केटमध्ये काय लागतं. आपण सगळी शेतकऱ्याची सामान्य कुटुंबातली पोरं. विक्रीची कौशल्य जर आम्ही आत्मसात केली नाहीत, आम्ही टिकू शकणार नाही. एक काळ होता साहेब कोल्ड्रिंक कंपन्यांचा. आता जरा कोल्ड्रिंकचं पेव थोडं कमी होत चाललं. पण तुमच्या काळात काय, ते कोल्ड्रिंक कुछ तो तूफानी करते हैं, डर के आगे जीत है.
यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम बघा तुम्ही, 100% एक फोटो कंपल्सरी असणार. एक बॉटल 2 स्ट्रॉ. ते कोणत्या फोटोग्राफरनं काढलं होतं काय माहिती. आम्हाला आमचं ताक, आम्हाला आमची लस्सी, आम्हाला आमचं लिंबू सरबत, आम्हाला आमचा उसाचा रस नाही जगापर्यंत पोहोचवता आला. कारण आम्ही व्यावसायिक दृष्टिकोन आम्ही आमच्या लेकरांच्या मनामध्ये निर्माण करू शकलो नाही. 10-20 रुपये किलोनं बटाटा घेऊन येतात बाजारातून आणि पोरांनो वेपर्स एक पॅकेट किती लागतात? 10 रुपयाला. 10 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये 4च वेपर्स असतात, बाकी सगळी हवा असते. पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आपण तिथे कमी पडतो. आपण ती कौशल्य आत्मसात करायला कमी पडतो. ती कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील का याच्यासाठी प्रयत्न करा. जगणं सुंदर जर करायचं असेल, स्वप्न बघा मोठी. सगळी स्वप्न पूर्णत्वाला येतील असं नाही, पण आम्ही त्या स्वप्नांसाठी काहीतरी करू शकलो, तो आनंद तरी किमान मनात असेल. आम्ही ती धडपड करू शकलो, ती भावना तरी आमच्या हृदयात असेल. नोकरी नोकरी नोकरी. आणि पोरांची चूक नाही, आई बापानंच त्यांना सांगितलं नोकऱ्या करा, नाही तर तुमची लग्न सुद्धा होत नाहीत. मी इथेच सोलापूरचीच बातमी बघितली, लग्न जमत नाही म्हणून काहीतरी कलेक्टर ऑफिसर साहेब इथेच सोलापूरमध्येच झालं. काय करावं आता. मुलीच्या आई वडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलांना टेन्शन आहे साहेब. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातले किमान 5-50 पेंडिंग आहेत. आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याने त्याच्या मित्राला सांगितलं लग्न जमत नाही. मित्र म्हणला टेन्शन नको घेऊ, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचं. यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, हे म्हणते 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तो वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणतंय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. किती दिवस आपण फसवणार आहोत. नोकऱ्यांच्या रांगांमध्ये फक्त उभं राहू नका. याचा अर्थ नोकऱ्या करू नये असं नाही, पण का बरं आम्ही उद्योगात व्यवसायात व्यापारात यायचं नाही. काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात. टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीची, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात. तर त्याला संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, जाती कष्ट करतील पोटभर. आम्ही कुठं आहोत. आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आमच्याकडे तर पोरांना एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार. 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हणजे काय झालं, म्हणजे बागेतलं गोरीला माकड मेलं. लोकच जर बागेत नसतील, लोकच जर बागेत आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? गोरीला नाही तोपर्यंत नोकरी देता येणार नाही. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हणला साहेब मी पडेल ते काम करत पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. वाचावा वाचवा वाचवा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. सर शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे, त्या स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे. शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. काळ आणि वेळेनुसार बदला, भविष्यातल्या काही गोष्टींचा अंदाज घ्यावा, मागे किती बघायचं ते ठरवावं.
मागे किती बघायचं आणि भविष्याकडे किती बघायचं हेच तारतम्य असलं पाहिजे. मध्ये मी बघितलं 1 वर्षापूर्वी असा एक काळ होता, कुणीही इतिहासातल्या महापुरुषांवरती काहीतरी वक्तव्य करणार, त्याच्यात समाजामध्ये तेढ निर्माण होणार, सगळं वातावरण खराब. मागे किती बघायचं हे ठरवावं लागेल. रोज मागचं काहीतरी उकरून काढत बसू नये. मागं किती बघायचं माहितीये? गाडी चालवताना ड्रायव्हरला पुढे बघायला मोठी काच असते आणि मागं बघायला छोटा आरसा असतो. छोट्या आरशात दिसत ना साहेब, तेवढंच मागं बघावं. आम्ही जर मागच वळून बघायला लागलो, पुढे जाणार कधी? मागे किती बघायचं ते ठरवावं, पुढे किती बघायचं ते ठरवावं. तारतम्यानं आम्हाला आमचं आयुष्य जगता येईल. तुम्ही एलॉन मस्क नाव ऐकलंय का? ट्विटर विकत घेतलं. मी एलॉन मस्कचं भाषण ऐकत होतो. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं, तोला पुन्हा जमिनीवर लँड करू. 2050 पर्यंत आम्ही रॉकेटनं प्रवास सुरू करू. तो सांगत होता आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप गाड्यांची बॅटरी चार्ज होईल. तो सांगत होता आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय भन्नाट कल्पना आहे त्या लोकांच्या. ही संशोधनं कोणत्या टप्प्यात आहेत मला माहित नाही, पण किमान त्यांची विचारशक्ती, त्यांच्या डोक्यात चाललंय आमचं घरच आमची एनर्जी क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटर मध्ये वायर कुठून घालायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी बदलणार? आम्ही कमी होत असं नाही. चंद्रयान 3 मध्ये भारतानं ही जगाला दाखवून दिलं संशोधनात आम्ही सुद्धा पुढे आहोत. पण ही संशोधनाची वृत्ती शाळा कॉलेज मधल्या जीवनामध्ये आमच्यामध्ये येईल का? रोजच्या जीवनामध्ये आमच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल का? थोडीशी मोठी स्वप्न जगाच्या संदर्भानं, मानवाच्या कल्याणाच्या संदर्भानं आम्ही बघणार आहोत का? या दृष्टीनं कधी विचार करणार आहोत की नाही? आम्ही पोरांच्या मागे हंटर घेऊन लागलो, मार्क मिळव, एवढेच मिळले पाहिजे, हीच नोकरी लागली पाहिजे, याच ब्रँचला गेलं पाहिजे. सगळे पोरं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत, आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळं. सगळे पत्रकार आहेत, सगळ्यांची लिखाणाची शैली एक आहे का? प्रत्येकाची लिखाणाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचं बीट वेगळं आहे. आपापल्या आवडीच्या बीटवर आपण काम करतो. आपल्याला आपल्यातल्या स्ट्रेंथ, आपले विकनेस कळतात आणि त्यानुसार आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर, मी किती वेळ बोलले, पण तुम्ही जर मला म्हणले एवढा लांबून आलाय, जाता जाता कोरडवाडीत एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण ओळखा. आपली स्वप्न येणाऱ्या पिढ्यांवर लादू नका. नाही मला जरा डॉक्टर व्हायचं होतं पण नाही नंबर लागला, अगं तू व्हायचं. असं कसं होईल? त्याला कदाचित इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट असेल, त्याला कदाचित संशोधनात जायचं असेल, त्याला कदाचित स्पोर्ट मध्ये काहीतरी वेगळं वाटत असेल. शोधा येणाऱ्या पिढ्यांमध्ये काय चांगलंय आणि मग त्यांच्यासोबत भविष्याच्या संदर्भानं बोला. तुम्ही त्यांचं भविष्य त्यांच्यावर लादू नका. एक सर्कस होती, सर्कस मध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे आणि एक लहान पोरग एक छोटस कुत्र्याचं पिल्लू घेऊन सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि त्याला म्हटलं, दादा हे वाघ सिंहाचे प्रयोग दाखवणं बंद करा, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा दाखवा. सर्कसचा मॅनेजर हसायला लागला. म्हटला लोक वाघ सिंह बघायला येतात, हे कुत्र्याचं पिल्लू कोण बघल? म्हटला हे पिल्लू विशेष आहे. म्हटले काय झालं? म्हटले हे पिल्लू पियानो वाजवत. पियानो वाजवत? त्यानं बॅग मधनं पियानो काढला आणि पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते पिल्लू छान पियानो वाजवायला लागला. सर्कसचा मॅनेजर म्हणला उद्या पहिला प्रयोग वाघाचा नाही, सिंहाचा नाही, याचा पहिला प्रयोग होणार. तेवढ्यात एक मोठं कुत्रा आत आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात त्या पियानोवर लात मारली आणि रागात त्या पिल्लाला घेऊन तिथून बाहेर पडलं. सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं हे काय एवढा राग, हे कोण आहे? पोरगा म्हटलं ही इसकी माँ है, इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला पियानो वाजवते तर त्याने डॉक्टर व्हायचं नाही, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्याने पियानो वाजवून गल्लत केली आपण. करिअर, आनंद, छंद, आवड निवड. चायनामध्ये 11 वर्षाची पोरगी ग्रँड मास्टर झाली बुद्धिबळामध्ये आणि पत्रकारांनी तिला विचारलं तुझी आवड काय? आता जी मुलगी ग्रँड मास्टर बुद्धिबळात झाली तिची आवड काय असेल?
ऑब्व्हियसली बुद्धिबळ. त्या मुलीने सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांनी विचारलं अभ्यास कशाचा करते. यांना वाटलं की ती म्हणेल मी बुद्धिबळाचाच अभ्यास करते. तिनं सांगितलं देशादेशांमधले हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण या संदर्भाने मी अभ्यास करते. या लोकांच्या लाईन क्लिअर आहे. आपल्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आपल्या छंदाच्या जागा कोणत्या. मगाशी कोणीतरी प्रास्ताविकात म्हटलं की शाहसाहेब म्हटले मला माहिती, कुणीतरी म्हटलं पत्रकारिता आता अशा टप्प्यावर आहे, पत्रकारिता करता करता आम्हाला आमचे 4 व्यवसाय स्वतःचे शोधावे लागतील. आमचे छंद, आमची आवड, आमचा उदरनिर्वाह या सगळ्या जागा एकमेकांपेक्षा वेगळ्या. लाखो पोरं मैदानावरती क्रिकेट खेळतात, सगळे सिलेक्ट होतील का? सगळे भारताच्या टीम मध्ये नाही येऊ शकणार. मग याचा अर्थ क्रिकेट खेळायचाच नाही का? आमच्या आवडीच्या जागा, आमच्या छंदाच्या जागा, आमच्या उदरनिर्वाहाच्या जागा आम्ही क्लिअर केल्या पाहिजेत. आणि हे ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी जगणं समृद्ध होऊन जातं. मी आजही सांगतो, कितीही तंत्रज्ञान बदलू द्या, कितीही काळ आणि वेळ बदलू द्या, पत्रकारांचं अधिष्ठान काल जसं होतं तसं आज राहील. पण त्यासाठी आपल्याला ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही. आपल्याला ज्ञानवंत, बुद्धिवंत असावं लागेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये, पत्रकारिताच काय, ज्ञान, शिक्षण, आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल, शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही. ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले होते, निवडून आले नाहीत. बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभे राहिले, तिथे आंबेडकर निवडून आले. पुढे जाऊन भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचं सदस्य करायचं असेल तर पहिल्यांदा ते भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजेत. आणि बंगाल प्रांत तर पाकिस्तानला जोडला गेला. भारताच्या सभागृहाला, भारताच्या घटना समितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची गरज भासली. बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला, आंबेडकरांना उभं केलं, निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले. केवळ आणि केवळ ज्ञान, ज्ञानाला दुसरा ऑप्शन नाही. काय जगली होई माणसं. 18 तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केला. टिफिन येत नव्हता, पाव घेऊन जायचे खिशामध्ये. कलाम साहेब, काय माणसं जगली. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर आज आपण कलाम साहेबांना मिसाईल मॅन म्हणून म्हणतो. अहो पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी या लोकांनी धडपड केली. अँजिओप्लास्टीसाठी ती स्टेन वापरतात, ती गरीबातल्या गरीब माणसाला स्वस्तात आणि चांगली भेटावी याच्यासाठी सुट्टी काढून संशोधन केलं कलाम साहेबांनी. मोठ्या मनाची माणसं. आपलं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्या ज्ञानाचा समाजाला काही उपयोग आहे का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. इथं अनेक डॉक्टर असतील, आपली आपली ओपीडी, आपलं आपलं हॉस्पिटल केलंच पाहिजे. पण कधीतरी त्या डॉक्टरला असं वाटलं पाहिजे मी पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला कधीतरी भेट देईल, तिथल्या डॉक्टर सोबत 2 शब्द बोलेल. इथं अनेक सिव्हिल इंजिनियर असतील. तुम्हाला तुमचा प्लॉट, तुमचा FSI, तुमचा TDR किती रुपयाने विकायचं, किती रुपयाने घ्यायचं, किती रुपये कमवायचे तुमचं तुम्हाला कळलंच पाहिजे. पण एखाद्या तरी सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबल, पालिकेच्या इंजिनियरला विचारत जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडं रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान आमच्यामध्ये कधी येणार आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत प्रतिज्ञेपुरतं आणि भारत पाकिस्तान मॅच झाल्यानंतर फटाके फोडण्यापुरतं राष्ट्रप्रेम काय उपयोगाचं. सिग्नलला 40 सेकंद थांबतायत, शेवटच्या 10 सेकंदाला कोणती रेस जिंकायची असते. शेवटच्या 10 सेकंदात आम्ही सिग्नल मोडून निघून जायचं असतं. महागडी गाडी घेतो पण त्याच खाली करून प्लॅस्टिकची पिशवी आणि कचरा रस्त्यावर फेकून देताना आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही. बस मधून तिकीट काढताना आम्ही कंडक्टरशी सुट्ट्या पैशांसाठी हुज्जत घालतो पण जाताना पंच बिंच काढून नेताना काहीच वाटत नाही. आम्हाला कधी आमचा देश आमचा वाटणार, आम्हाला आमची माती आम्हाला आमची वाटणार. आणि ही राष्ट्रीय भावना आम्हाला आमची माती आमची वाटावी, इथली माणसं आम्हाला आमची वाटावी. निसर्ग, समाज, अर्थकारण या विषयांवरती सातत्याने पत्रकारांनी, समाज माध्यमांनी बोललं पाहिजे. सातत्याने या विषयांवर छेडलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती टिप्पणी करतो. मुळात वर्तमानपत्र वाचण्याची सवय येणाऱ्या पिढीला लावली पाहिजे. 24 तास साहेब पोरं मोबाईलवरती आहेत, व्हॉट्सअप अँड फेसबुक हीच युनिव्हर्सिटी आमची. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत हे मोबाईलवर असतं. रात्री झोपता नाही अशी जागा शोधतंय, चार्जिंगला प्लग लावता आला पाहिजे. रात्री सुद्धा ते बॅटरी उतरू देत नाही.
रात्रीचा तर डीपी असं झूम करून बघतोय, कोण बाहेर येतं का त्यातलं? किती कमालीची अस्वस्थता. लक्षात घ्या, समाजात असताना शब्दांवर आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवावं लागतं, तर जगणं सुंदर होतं. आमचं समाजात असताना शब्दांवर नियंत्रण राहत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण राहत नाही. या दोन गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं तर जगणं सुंदर झालं म्हणून समजा. काय 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगतोय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते. पोरग जर रडायला लागलं, आई जवळ घ्यायची, बरोबर आहे की नाही? आईने जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबवत होतं. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? काही मी सांगू का तुम्ही सांगता? मोबाईल देते. आणि पोरग इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढलाय. पोरं मैदानावर जात नाहीत साहेब, खेळत नाहीत. आम्ही जर खेळायला गेलो, आई काठी घेऊन यायची, बाजार रे खेळायचं, चला आता पुस्तक घ्या. आता आईला म्हणायला लागतं, ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. कुठे घेऊन चाललो आम्ही या सगळ्यांना? शहासाहेब, मला माझ्या वडिलांनी माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं. कधीही माझ्या वडिलांनी पुस्तक सोडून मला दुसरं गिफ्ट दिलेलं आठवत नाही. आता पोराला पुस्तक बिस्तक कोण देतो वाढदिवसाला? बाप पोराच्या वाढदिवसाला बंदूक घेऊन जातो. पोरगा बापाला मारल्याचं नाटक करतो, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललं? चांगली पुस्तकं पोरांच्या हातात दिली पाहिजेत. रामकृष्ण, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे येणाऱ्या पिढ्यांना सांगायला हवेत. शाहू फुले आंबेडकर येणाऱ्या पिढीला सांगायला हवेत. आम्ही कधी सांगणार आहोत? होमी बाबा. काल परवाचा चित्रपट बघितला का, सॅम बहादूर? सांगा पोरांना, चांगले चित्रपट बघा, चांगल्या नाटकांना जा, चांगल्या व्याख्यानांना, चांगल्या कीर्तन प्रवचनांना जा. पोरं केवळ मार्कांत त्यांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे त्यांची गुणवत्ता नाहीये. बापाला वाटतं 90च पडले पाहिजे, 89 पडले तरी बाप टेन्शन मध्ये. बरं, आईला आणि बापाला दोघांना मिळून 10वीत 90 नव्हत्या, पण त्यांना टेन्शन येते 90 मिळाले नाही. केवळ मी म्हणत नाही मार्क मिळू नका, पण पोरांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगली पुस्तकं आम्ही त्यांना वाचायला देतो का? वर्तमानपत्रातला एखादा आग्रलेख आवडला, बापानं दिला पाहिजे. बघ बरं, तुला काय म्हणायचं याच्यावरती? मला असं वाटतं, संपादकाला असं म्हणायचंय, माझं मत असं आहे, तुला काय वाटतं? पोरं विचार करतील, विचारांची किमान प्रक्रिया त्यांच्या मनामध्ये सुरू होईल. आता वर्तमानपत्र मुळात आम्हीच वाचत नाही. वाचलं पाहिजे. जे वाचतात ते पहिल्या पानावरच्या बातम्या, इकडचं मागचं काहीतरी गॉसिप, नंतर राशी भविष्य, रेसिपी, याच्या पलीकडे आम्ही जायला तयार नाही. लोकांनी चांगलं वाचावं असं देणं ही आमची जबाबदारी आहे आणि पोरांनी वाचावं अशी आवड त्यांच्यामध्ये निर्माण करावी ही पालकांची जबाबदारी आहे. ही वाचन संस्कृती पुढे आम्हाला घेऊन जाता येईल का? निसर्ग, समाज, अर्थकारण या विषयांवरती सातत्यानं लिहिता येईल का? निसर्गावर लिहिलं पाहिजे. एखाद्याच्या वाढदिवसाला जेव्हा झाडं लावली जातात, फोटो काढले जातात आणि वर्तमानपत्रात छापून येतात, पुढच्या वाढदिवसाला तुम्ही विचारलं पाहिजे, साहेब मागचं झाड कुठे आहे? खड्डा तोच आहे, झाड नवीन आहे. बहुतांशी वाढदिवसांना हेच आहे, खड्डा तोच असतो साहेब, झाड नवीन असते. कुणाला फसवतोय आम्ही? सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. पिट्टम फाट. कुणाला फसवतो? निसर्गाच्या समोर आम्ही फार क्षुद्र आहोत, फार छोटे आहोत. निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का? मला वाटतं हा विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत द्यावा. मला आठवतंय, गावाकडे जर आम्ही आंब्याच्या सीझन मध्ये गेलो ना, गावातल्या प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. जुनी लोक लय शिकलेली होती साहेब, पण शहाणी होती. गेलेल्या माणसांच्या स्मृती प्रत्यर्थ आमराई बिमराई उभी करायची. आता फक्त फॉर्मॅलिटी. आंब्याच्या सीझन मध्ये सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये जर गावात गेलं, 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारते, डोक्यात पाडून घेते. जांभळाच्या सीझन मध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे. जांभळाचं लाकूड जरा ठिसूर असतंय, वर चढलं का खाली पडतं. निसर्ग होता, भरभरून देणारा होता. आम्ही निसर्गाकडनं ओरबडून घेतलं, पण परत त्याला द्यायचं असतं.
असतं आणि आम्हाला आमची नाळ निसर्गासोबत जुळून ठेवायची असते, हे मात्र आम्ही विसरतो. येणाऱ्या काळात आपल्याला निसर्ग या विषयाकडे गांभीर्यानं बघावं लागेल. निसर्गानं माणसाला वारंवार जाणीव करून दिली. कोविडच्या काळात तर निसर्गानं माणसाला सांगून टाकलं, मास्क लाव, तुझं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा आता उरलेली. इथपर्यंत आणून ठेवलं. आणि आज नाही, नेपोलियननं युरोप जिंकला, तिथं पिवळ्या तापाची साथ आली, पटापट नेपोलियनचं सैन्य मारायला लागलं. मोजकं सैन्य उरलेलं घेऊन नेपोलियन मायदेशी आला. शस्त्राच्या जोरांवरती युरोप जिंकता आला, पण पिवळ्या तापाच्या साथी समोर काही चाललं नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, पटापट जनावरं मरायला लागली, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लागला गेले. निसर्गासमोर आम्ही फार छोटे आहोत. प्राणी पक्ष्यांची नाळ अजून तरी थोडी बहुत निसर्गासोबत जुळू नये. माणूस एकमेव प्राणी हो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, गिरट्या घालतोय, डाएट फॉलो करतोय, आज 2च दहावे. माणसं मी सांगू किती तुम्हाला, निसर्गासोबत आपण जुळून घ्यायला तयार नाही होत. निसर्गासोबत आपल्याला जुळूनच घ्यावं लागेल आणि तर आम्ही माणूस म्हणून एक सुंदर आयुष्य जगू शकतो. केवळ साधनांच्या जोरावरती जर जगणं सुंदर होत असतं ना, जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र आणि जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी आणि समाधानी असतात. सगळे श्रीमंत सुखी आहेत का आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? ज्ञानोबरायांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, आणि मी किंबहुना सोये जीव आत्मयाचे लागे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, पण दुर्दैवानं हल्ली सुखही आमचं राहिलेलं नाही आणि दुःखही आमचं राहिलेलं नाही. लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्याची प्रतिक्रिया आमच्याविषयी काय, त्याच्या तुलनेत आम्ही नेमके कुठे आहोत, याच्यावर आमचं सुख आणि दुःख अवलंबून आहे. तुलनेत जगायला लागलो आम्ही. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं तुम्हाला? 8 दिवस तर आपल्याला करमतच नाही. गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून त्यांना चहा पाजून सांगायचं असतं, बाजारात गेले ते 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहिती, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले. असं करून कुठं आता 100. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढं म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. किती टेन्शन आहे बरं, हे लय वेळ नाही टेन्शन. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 100 हरवले, परवा माझे 500 पडले, तर तुला इतकं बरं वाटतंय ना? आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले, जाऊ दे म्हणून. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही. ज्ञानोबरायांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदी भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबराय म्हणतात, हा सगळा संसार आनंदाने भरून टाकेल. काय काय मोठं मन आहे ज्ञानोबरायांचं. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. साधू संतांच्या ठिकाणी जो मनाचा मोठेपणा आहे, त्यातला किंचितसा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला तरी आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल, आनंदाने ते भरून. आपल्याला आनंदी राहायचंय का, मुळात हाच प्रश्न आहे. आनंदी राहायचंय सगळ्यांना? किती जणांना राहायचंय? हात वर करा. नाही, किती जणांना? सगळ्यांना नाही हो. किती जणांना राहायचंय त्यांनी हात वर करा. तुमचं काय पदाधिकारी तुमचं खरं ना, असे खिशात हात घालून बसले, ते त्याची बातमी करते उद्या कोणाला राहायचं. चला, सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं खरं सांगायचं. राहायचंय का दाखवायचंय? ते लय सोपं आहे. माझा दावायचा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात, काहीच बघत नाही, फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, ठेवलं पाहिजे, काय चूक नाहीये स्टेटस ठेवलं म्हणून. पण खरं दुःख कधी माहितीच आहे, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, एवढं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया. आमचं सुखही आमचं नाही आणि आमचं दुःखही आमचं नाही. लक्षात घ्या, सुखही आपलं, दुःखही आपलं. चेंडू असा भिंतीवर फेकून मारा, जितक्या जोरात फेकून माराल तितक्या जोरात तो आपल्याकडे परत येणार आहे. कर्म महत्वाचं आहे, म्हणून जगात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरा.
देव तर दयाळू आहे, ते माफ करून टाकतायत, धर्म माफ करत नाही. कर्म कधी ना कधी वसुलीला, आणि एकदा का ते वसुलीला आलं मग तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि सगळं इथंच फेडायचं. आता वर गेल्यावर चित्रगुप्त हिशोब करेल, पाप किती पुण्य किती आहे, त्याला काय एवढंच काम आहे का? भारतच 140-145 कोटी झाला, ते कुणाचा हिशोब ठेवत? त्यानं सगळं आउटसोर्स करून टाकलं. खालूनच येताना हिशोब करायचा, नीलचा दाखला घ्यायचा, वर फक्त एनओसी दाखवायची. ते फक्त फिटलाय का, हा येऊ द्या. आणि ते आज्याचं नातवानं बापाचं ते आता कुणी कुणाचं नाही, आपलं आपणच फेटायचं. माणसानं घाबरावं तर स्वतःच्या कर्माला घाबरावं. ज्ञानोबरायांचा हरिपाठ आपण लहानपणापासून ऐकत आलोय. हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. लहानपणापासून मी पण ऐकत आलोय, तुम्ही पण ऐकत आलाय. तो हा शब्द किती छान वाटतो. जसं जसं चिंतन करावं तसं तसं कळायला लागलं. तो हा म्हणजे कदाचित ज्ञानोबरायांना म्हणायचं असेल, तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुम्हाला जर विटेवर उभा असणारा तो कळत असेल तर तुमच्या हृदयात असणारा हा कळला पाहिजे. ते दोघही एकमेकांवर अवलंबून आहेत, एकच आहेत आणि परस्परांवरती अवलंबून आहेत. तो चुकला तर हा चुकेल, हा चुकला तर तो चुकेल. कधी एखादं दुःख आलं तर समजावं ते आपोआप आलेलं नाहीये, कुठेतरी आपण काहीतरी असा चेंडू फेकून मारलाय जो पुन्हा आपल्याकडे परत फिरून आलेला आहे. एक व्यापारी होता आणि एक शेतकरी होता. शेतकरी रोज व्यापाऱ्याकडे जायचा, किलोभर साखर घेऊन यायचा आणि त्याच्या बदल्यात त्याला किलोभर लोणी नेऊन द्यायचा. काही पण किलोभर आणलं त्या किलोभर लोणी नेऊन द्यायचं. 9-10 वर्ष दोघांचा व्यवहार सुरू होता. कधीही व्यापाऱ्यानं शेतकऱ्याकडनं लोणी मोजून घेतलं नाही. तो देईल तसं घ्यायचा, नाट नेऊन ठेवायचा. 9-10 वर्षानंतर व्यापाऱ्याला वाटलं लोणी आपण मोजत नाही, मोजलं पाहिजे. पहिल्यांदा मोजलं साहेब आणि 900 ग्रॅम भरलं. आता मात्र व्यापारी चिडला, म्हणला 10 वर्षे हे मला फसवते, 900 ग्रॅम लोणी देते. तो म्हटला आजपासून व्यवहार बंद. शेतकरी म्हणला झालं का? मला मी कधी विश्वास तुझ्यावरती काय विश्वास ठेवला, आज पहिल्यांदा मोजलं आणि 900 ग्रॅम भरलं. शेतकरी म्हणला साहेब मी बिचारा गरीब बापडा, मला लय हिशोब कळत नाही, मोजमाप तर त्याहून कळत नाही. आमच्याकडे फक्त तराजू आहे, माप नाही. तुम्ही दिलेली साखर मी एका पारड्यात ठेवतो. तो हा विठ्ठल बरवा, हा माधव. आपल्याकडे जर आलं तर फिरून बघा, आपण हा चेंडू कधी फेकून मारला होता का, की जो आज आपल्याकडे परत आलेला आहे. आयुष्य खूप गोड आहे, सुंदर आहे. जास्त वेळ घेत नाही, शेवटचे 2 मिनिट घेतो. खूप मस्त जगा, खूप छान जगा. परत आयुष्य आहे की नाही मला माहित नाही. काही लोक म्हणतात मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे तू, कशासाठी? काहींकडे साहेब ढिगानं पैसे आहेत श्वास आहे, पण त्याचा आनंद घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. 1 रुपया पुढे चांगल्या कामाला खर्च, चांगल्या लोकांच्या कामाला सोडा, स्वतःसाठी सुद्धा खर्च करणार. आमच्याकडे एक जण आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे, घरात पुरून ठेवली पठ्ठ्यान. दर रविवारी उठतोय, उकरतोय, हाय का नाही बघतोय आणि परत पुरून ठेवतोय. घरात कोणी आजारी पडलं गाय दवाखान्यात नेत नाही. कोणाला कधी चांगली साडी, कोणाला कधी कपडे, कधी पोराची फी लवकर वेळेवर भरत नाही आणि पठ्ठ्यानं सोन्याची वीट मात्र पुरून ठेवली. मागच्या रविवारी उठला, उकरलं, वीट गेली ना चोरीला. पोलीस स्टेशनला गेला, तक्रार केली, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असेल. म्हणला माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली, आज्यानं माझ्या बापाला दिली, मी घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो आणि वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये तुझी वीट सापडून ठेव. दुसऱ्या दिवशी आनंदाने गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हा म्हणला माझी सोन्याची होती तुम्ही दगडाची देता. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे सोन्याची असून नाही तर दगडाची, तुला काय करायचंय? जर तुला नुसती पुरूनच ठेवायची आणि नुसती उकरूनच बघायची, जर तिचा उपयोगच नाही, मग सोन्याची असली काय दगडाची असली काय फरक आहे? तुमच्याकडे ठिकाण आहे पण त्याचा आनंद घ्यायला वेळ नाही आणि खर्चायची दानत नाही. याचा अर्थ उद्या उडवा असं म्हणत नाही, पण योग्य ठिकाणी खर्च करा. मी वर्तमानपत्रात वाचलं, मुंबईला एक भिकारी तो मरून पडला, त्याचा अंत्यविधी करायला कोणी नव्हतं. कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याचा अंत्यविधी केला. त्याची झोपडी उकरली, त्या झोपडीत त्याने असा खड्डा खांदलेला होता, त्याच्यावर गाठोडे बिठोडे चटाया बिटा टाकून रोज झोपायचा. 7 ते 8 पोते भरून पैसे सापडले आणि
आणि मोजले तर 87 लाख भरले साहेब. मला सांगा, त्यानं त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून वेळीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती, आहे त्या 2 रुपयाचा आनंद घेत. माणूस घाबरतो, हे पुरल का बरं, माझ्या पुरतच नाही पुढच्यांना पुरल का, त्याच्या पुढच्यांना पुरल का, आणि या नादात त्याचं जगणं राहून जातं. आणि माणूस एकमेव प्राणीच आहे, पोटच भरत नाही त्याचं. तुकोबारायांचा अभंग आहे, याला तर या रे लागे अवघे माझ्या माझे मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुकोबारायांनी सांगितलं, आज भगवान श्रीकृष्ण सांगतात पोट भरेल तोपर्यंत देतो. माणूस एकमेव आहे, त्याचं पोट भरत नाही. भौतिक साधनांनी त्याचं पोट भरू शकत नाही. एक अशी ट्रक चाललेली होती रस्त्यानं, 2-4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या आणि सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथं 4 मुंग्या आल्या, त्यांनी एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या आपल्या वाडरोळकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही साहेब. नंतर तिथं 4 चिमण्या आल्या, 4 दाणे उचलले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या. परत काय त्यांनी वळून बघितलं, तिथं 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, निघून गेल्या गोठ्याकडे. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथे 4 माणसं आली. आता मी सांगू का तुम्ही सांगा, तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि ते शोधत होते, ट्रक पुढे गेली म्हणजे बघा. माणूस एक त्याचं पोट भरत. कधीतरी आपण विचार केला पाहिजे की आम्हाला किती, कशासाठी, कुठे, कुठपर्यंत लागतो. आहे त्या गोष्टींचा आनंद घ्या. श्वास थांबला की सगळं संपलं. 2च मिनिटं आता शेवटचे. श्वास थांबल्यानंतर जगायची संधी नाही मित्रांनो. आणि सगळं तयार आहे, थोडंफार कमी प्रमाणात, थोडंफार जास्त प्रमाणात सुविधा, पण बऱ्यापैकी सगळ्या सुविधा तयार आहेत. नगरपालिकेने शेड तयार करून ठेवले, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापडाचे धागे तयार करून ठेवले, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवले, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवले. काय तयार, रडणारे सुद्धा तयार आहे. श्वास थांबायला फक्त उशीर. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दिनी जैसे होली. जशी होळी पेटवली ना, तितक्या सहजतेने पेटून टाकतात. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. काय लिहिलं हो कबीरांनी. आपण कुणीच मालक नाही होत. या माईकवरती अजून 2 मिनिटं मी बोलेल, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल, परवा तिसरं कुणीतरी बोलेल. आतापर्यंत हजारो लोक या माईकवर बोलून गेलेत आणि नंतरही हजारो लोक बोलून जातील. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय ना, अजून 5 मिनिट या खुर्च्यांवर, उद्या या खुर्च्या दुसऱ्या कुठल्या तरी समारंभात असतील. आपण मालक नाही होत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि निरोप आला कोणतीही तक्रार न करता तिकीट काढून निघून जायचं. जगाला आपल्या, आज तुमचं कौतुक झालं, तुम्ही नशिबवान आहात. पण जगाला आपलं कौतुक वाटेल असे दिवस साहेब नाही राहिले. आणि जगाला कौतुक वाटेल की नाही याचा विचारही करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तुकोबा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतं. आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपण आपल्या मस्तीत, आपण आमच्या धुंदीत जगलो, आपलं आपल्याला कौतुक वाटावं. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी. वरतून निरोप आला का कुणाचं चालत नाही. तुम्ही नीतू मांडके नाव ऐकले की नाही? हृदयरोग तज्ञ होते, 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या, हजारो लोकांचे प्राण वाचवले. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर नीतू मांडकेंनी ती शस्त्रक्रिया केली. नीतू मांडके आणि अलका मांडके इथे पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. अलका मांडके भूलतज्ञ होत्या. नीतू मांडके आणि अलका मांडके एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके हसत हसत म्हटले, अलका मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि कधी मलाच अटॅक आला तर? अलका मांडके म्हटले, नीतू असं बोलू नये. पटकन तोंडावर हात ठेवला. नीतू मांडके म्हटले, अलका असं आहे का डॉक्टरला अटॅक येत नाही? कुणाला येऊ शकतो, मला आला तर तू काय करशील? मग दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. नीतू मांडके सांगत होते, प्लास्टिक करावी लागली तर ही स्टेन वापर, बायपास करावं लागलं तर याचा सल्ला घे, हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तर तुर्तास इथे करू नको, अमुक अमुक ठिकाणी जा. हसत हसत दोघं जण बोलत होते. आणि हसता हसता नीतू मांडके म्हटले, अलका ते ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण ऑपरेशनच्या अगोदर भूल मात्र तूच द्या. अलका मांडके म्हणतात, मला माझ्या आयुष्यातही असं कधी वाटलं नव्हतं की एक क्षण फिरून कधीतरी येतील. नीतू मांडके गाडी चालवत निघाले होते.
अचानक छातीत चमक आली. अलका मांडकेंना फोन केला, अलका मला बरं नाहीये, समोर हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी तिथे ऍडमिट होतो, पोहोचतोय, तू लवकर तिथे ये. हातातली सगळी कामं बाजूला ठेवली, अलका मांडके हिंदुजाला यायला निघाल्या. नीतू मांडके दारात जाऊन पोहोचले, गाडीतनं खाली उतरले, नीट चालताही येत नव्हतं. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला आणि म्हटले, मी नीतू मांडके, मला स्ट्रेचर बोलव आणि ICU मध्ये घेऊन चल. स्ट्रेचर बोलवलं, ICU मध्ये घेऊन गेले. नीतू मांडके आल्यानंतर सगळं हॉस्पिटल गोळा झालं, सगळे उपचार सुरू झाले. नीतू मांडके स्वतः सांगत होते, आता हे करा, आता ते करा. तेवढ्यात अलका मांडके आल्या. अलका मांडकेंना पाहिलं, नीतू मांडके हळवे झाले, हातात हात घेतला आणि म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली आणि तिसऱ्या दिवशी नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. हजारो लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले ते नीतू मांडके गेले. देश देश की वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी. निरोप आला की सगळ्यांना जायचंय. बिलग बिलग करत तिरी आरोवे. लग्नात आपण 7 फेरे घेतो, 7 जन्म सोबत राहणार असं म्हणतो. आपल्याला माहित आहे या प्रवासात कोण पुढे निघून जाईल, कोण मागे थांबेल. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपण मस्त जगायचं, हसत राहायचं, आनंदानं राहायचं. जे क्षण आपल्या वाट्याला येतील त्याचा उत्सव करायचा. कृष्णाच्या आयुष्यात प्रचंड दुःख आहे, पण कृष्ण जगण्याचं सेलिब्रेशन करतो. आपण आपल्या जगण्याचं सेलिब्रेशन करा, हसत राहा. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघतोय, हसतोय का? हसायला काही पैसे लागतात का? बरं, माणसालाच हसता येते साहेब, जनावरांना हसता येते का? तुम्ही शिंकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय की म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवलं. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग.